आपण सगळे फॅसिनेटेड असतो ज्यावेळेस असं काहीतरी इन्फॉर्मेशन कळत असते की जीवसृष्टी असू शकते पृथ्वी सोडून, किंवा या विश्वामध्ये अजून सजीव असू शकतात, किंवा मग एलियन्स असतात वगैरे वगैरे. आपण सायफाय मूवी पाहत असतो. मग ही सगळी जी इन्फॉर्मेशन ॲक्च्युली हे सायन्समध्ये रिसर्च जो चालतो त्याच्यामध्ये आपल्याला कळत असते. त्याच्या मग ते मूवीज वगैरे बनवतात. तर ही एक तशी एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये. ह्याचं जे टायटल आहे ते सांगते की लाईफ ऑन दी डिस्टंट प्लॅनेट ॲज डेटा आर डाइस्ड द सायन्स गेट ब्लर्ड. म्हणजे याच्यामध्ये अशी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की खूप दूरचा प्लॅनेट आहे. त्याच्यावर सुरुवातीला असं कळालं की त्याच्यावर सजीवसृष्टी असू शकते, आणि त्याच्यानंतर मग डेटा ॲनालिसिस अजून केलं आणि त्याच्यामध्ये माझा कन्फ्युजन आहे की नेमकी आहे की नाही. त्याच्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन कळते आणि ॲक्च्युली हे न्यूज वाचण्यासारखे असतात. जसं की इथे सांगितलेलं आहे की हा जो प्लॅनेट आहे तो पृथ्वीपासून 120 लाईट इयर दूर आहे. 120 लाईट इयर म्हणजे आपण आपली बुद्धीची कुवत नाही ते समजून घेण्याची. आता म्हणजे लाईट येतं, टॉर्च समजा चालू केला तर विदिन सेक्शन म्हणजे सेकंदाच्याही कमी वेळेमध्ये तो तुम्ही किती लांब असाल दिसतं ते. असे सेकंदाचे हे मग तुम्ही 1 सेकंदाने लाईट किती लांब जाईल, 1 मिनिटाने, त्यानंतर 1 तासाने, त्यानंतर 1 दिवसाने, 24 दिवसाने, 1 महिन्याने, असे करत करत 1 वर्षाने, 10 वर्षाने, 100 वर्षाने, 120 वर्षाने. जस्ट इमॅजिन करा इतकं लांब डिस्टन्सला तो प्लॅनेट आहे. त्याच्यापासून जो लाईट येतो आहे ते यायलाच आपल्याला 120 वर्ष लागतात. म्हणजे आपण जे पाहतो आहे आत्ता तो 120 वर्षापूर्वीचा लाईट आहे त्या प्लॅनेटवरून आलेला. तर ते जे आहे तर त्याच्यामध्ये त्यांना काय दिसलं, त्यांना साईन दिसले की तिथं सजीवसृष्टी असू शकते. कारण ते आपलं जे स्पेसमध्ये जे वेगवेगळे टेलिस्कोप वगैरे आहेत, जसं की फेमस आहे जेम्स वेब टेलिस्कोप, तर त्यांनी काहीतरी सिग्नल कॅच केली. आणि ते जे सिग्नल आहे तर ते त्याच्यामध्ये त्यांना जे लाईफशी इम्पॉर्टंट आहे ते सिग्नल असतात. त्याच्यामध्ये एक जो आहे इम्पॉर्टंट डायमिथाईल सल्फाईड याचा सिग्नल आहे तो कॅच केला. आणि त्याच्यामध्ये हे फक्त म्हणजे जे आहे ना लिव्हिंग सिस्टीम तयार करत असते पृथ्वीवर तरी, तर त्यांना असं वाटलं की असू शकतं. त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये बाकीच्यांनी रिसर्च केला आणि असं त्याच्यामध्ये थोडं असं आलं की ते दुसऱ्या ह्याच्याने पण मिळू शकतात सिग्नल. असं काही नाही ते सजीवचंच असू शकतं. ह्याच्यामध्ये खूप सारे सायंटिस्ट इन्व्हॉल्व आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक सायंटिस्ट आहे बघा सुरुवातीचा 2023चा, निक्कू मधुसूदन, बहुतेक इंडियनच असला पाहिजे. तो तिकडचा आहे, नॅशनॅलिटी वगैरे तिकडचे असेल कदाचित. पण असं खूप सारी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आपल्याला फक्त एका न्यूजमध्ये मिळते. असे न्यूज वाचले